आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामा मामींना कुठं शोधू आता? कुठं गेले असतील ते? अक्षरा, अग ही काय शपथ घातलीस तू? मला कोणाला सांगता बी येणार नाही. कोण मदत करेल माझी? बारक्या, माझीच आठवण काढत होतास ना? माझी आठवण काढत. भावा, तू आठवण काढल्यावर तुझी होणारी बायको बी जितक्या लवकर तुझ्या समोर हाजीर होणार नाही ना, तिच्या आधी यो बारक्या बाटलीतल्या गंगाराम सारखा हाजीर होईल बघ. बोला बोला छोटे मालक, काय हुकूम आहे? ए बारक्या, तुझी नाटकं बंद कर. आधीच मी कचाड्यात सापडलो. त्यातनं कसं बाहेर पडायचं ना, काय बी कळत नाही बघ. कर भाऊ, काय बघ, काय झालं, का झालं, कसं झालं हे समजा मला विचारू नकोस बघ. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? होय. मग मला मदत करशील? हो भावा, बोल ना, काय करायचंय? हे बघ, आपल्याला आहे ना यशवंत मामा आणि उर्वशी मामीला शोधून आणायचं आहे. यो कसला कचाटा. थांब. मामा, मामी, काय करायला सा? बोलवते की शोधायचं? हा, बोलवतोय ते शोधायचंय ना. अरे ते खोलीत नाही आहेत. लय बावचा झालाय बघ. काय झालं? अरे बारक्या, त्याचं काय झालं माहितीये? प्लीज प्लीज थांबा ना, शांतपणे विचार करूया प्लीज. मामी, ऐकून तरी घ्या माझं. जोवर मामी या घरात परत येत नाहीत तोपर्यंत आपण लग्न करायचं नाही. हायो, नाही म्हणजे ती मामी हायच उचापत्या करणारी, गप बसणारी नाहीच आहे ती. भावा, तू टेन्शन नको घेऊ. 24 तासात असा कंटका पाडून आपण आपले जासूस आहे ना, आपले जासूस ऐसे इधर उधर हुडकेंगे. टेन्शन नको घेऊ तू भाऊ. आता आपण ही मोहीम फत्ते करून राहायची बघ. मम्मा, अगं असंच बसवून ठेवणारच की खायला बी घालणारच? अगं लय भूक लागली आहे, आता पोटात कावळे बी ओरडायला लागलेत माझ्या. काय ग, तुझ्या आईचा एवढा अपमान झाला त्याचं काही नाही. भुकेनी घातलंय नुसतं तुला. मलाच खा म्हणजे प्रश्न सुटेल. नाही 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 नाही, त्याची काही गरज नाही. यामिने, ठेव तुझ्यासाठी काय आणलंय? काय आणलं लाडू? बघ, कोल्हापूर स्पेशल गरमागरम वडापाव. इव, हे खायचंय? मला नाही जमणार लाडू, तुम्ही दुसरा काहीतरी आणा. अगं खायचं तर खा, नाही तर राहू उपाशी. त्या भिकाड्या अक्षरामुळे माझ्यावर ही येळ आली. तिला उर्वशीचा इंगा अजून माहित नाही. कुंपण घालते भिंतीला आणि वेसण लावते हत्तीला. तिची आता खैर नाही. मी काय तिला जित्ती सोडत नसते. या अक्षराची लय नाटकं झाली. आता तर मी तिला कोण फोन करायला लागले मला? नंबर बी सेव्ह नाही. मर्दे जाऊ दे, कोणी का असं ना तिकडं. इथं माझंच मला थोडं झालंय. दुनियेचं टेन्शन कशाला? हे अगं नको नको उर्वशी. अगं बघ बघ बघ, कुणाचा फोन आहे बघ. अगं आपल्या फायद्याचा असेल फोन. ती उचल उचल उचल. हा मम्मा, उचल. हॅलो, दुर्गा बोलायले. काय गे भोचक भावाने, तुझी हिंमत कशी झाली मला फोन करायची? करायचा तो भोचकपणा करून झाला ना व. आता तुमचा आमचा काही बी संबंध नाही म्हणून मी समजा ब्लॉक करून टाकले. वय आलं लक्षात? आमच्या फोनवरनं लागला नाही म्हणूनच दुसऱ्या नंबरवरनं फोन केला. असं? आता कशाला फोन केलास?
आम्ही किती मजेत आहोत ते बघायला फोन केलास वय? समद्यांसमोर केलीस ना माझी नाचक्की, बरोबर पलटलीस. तू बी तुझा स्वार्थच बघितलास. अगं माफ कर मला. जे काही झालं की नाही त्यात खरंच आमची काय बी चूक नाही बघ. वय खाऊन काय धुतली आणि म्हणून मी नाही त्यातली. अगं हे जे काही केलं की नाही ते थोरल्या बहिणीच्या मुळे करावं लागलं ग. वय तर त्याच्या ताटाखालचं मांजर सायसा की तुम्ही. अगं तसं नाही पर हे बघ, त्या तुम्हाला काय बी सांगतील, तुम्ही विश्वास ठेवणार वय त्याच्यावर? आणि तुम्ही बी काय धुतल्या तांदळासारखं नाही, तुम्ही बी लई कान करून झालेत. मी पुरती ओळखून आहे तुम्हाला. पण माझा एक शब्द लक्षात ठेवा, ती भिकाडीच्या घरात आली नव तर जसं आम्ही घराबाहेर फेकलं गेलोय तसं तुम्हीही जाल. तू जे काही बोलतेस की नाही ते एकदम खरंय. पर म्या काय म्हणते, आधीच समजा इसरूया आणि तुम्ही घरला या की परत. ते शक्य नाही. तू पण अगं ऐक की. हॅलो 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 हॅलो. उर्वशी, मी काय म्हणतो, जरा शांत डोक्यानं जरा विचार कर की. हा, आपण जाऊयात का परत वाड्यात? अगं असं लगेच वासकन बघत जाऊ नकोस ग. मी काय म्हणतो त्याच्याकडे जरा लक्ष दे. नाही म्हणजे कसं आहे, आपण वाड्यात गेलो का नाही, आपण 4 पैशावर अजून डल्ला मारू आणि आपल्याला त्यांच्यावर केस करायची का नाही, त्या गोष्टीकडे पण आपण लक्ष देऊ. कसं आहे, सर सलामत तो पगडी 50. करशील ना विचार? उर्वशी, तुला सांगतो, या घरात आहे का नाही एवढा मच्छर आहेत, ढेकणं आहेत. ती जर चावायला लागली का नाही अख्ख्या अंगाची लाई होईल. आता तरी एसीची सवय बी झाली मला, वय ना ग? वय मम्मा, मला बी नाही जमणार आता इथं राहायला. तुम्हाला फक्त तुमचं पडलंय. इथं माझं नाक कापलं गेलं त्याचं काही बी नाही. काही बी झालं तरी मी वाड्यावर नाक घासत जाणार नाही. त्यांनी माफी मागायला माझ्याकडे नाक रगडत यायला पाहिजे, तेव्हा मी विचार करेन. सुंदर, मी काय म्हणतो, अरे लय फिरलो आपण. कुठं काय पाताळात शोधून काढायचं का काय त्यांना? मी काय म्हणतो, मला का नाही एक लय भारी आयडिया सुचली. काय? तू फोन कर त्यांना आणि त्यांना विचार कुठं आहे ती, मग आपण जाऊ आणि भेटून येऊ. ए बारक्या, अरे फोन लागला असता तर असं खुळेवानी फिरत बसलो असतो वय. काय बी बोलायलाय? फोन का फोन लागणार वय त्यांचा? अरे त्यांनी ते ब्लॅक केलं आहे समजाच. अरे ब्लॅक तू आहेस ए सुंदर. ब्लॉक ब्लॉक त्याला का नाही ब्लॅक नाही म्हणत, ब्लॉक म्हणते. हा हा तेच केलं आहे. ते फॅमिलीतनी एक्झिट झाली आहे, तो फॅमिलीचा ग्रुप आहे की नाही त्यातनं बी एक्झिट झाली आहे. मग कुठं शोधायचं ह्यासनी? अवघड काम झालंय बघ सुंदर. कोल्हापूर काय लहान वाटतं का रे यांना? हे बारक्या, मामाचा फ्लॅट आहे शाहूपुरी पेठेत, आठवलं का? हा, लय भारी. नाही जायचे तिथं ते. का? अरे तुम्हाला माहित आहे ना त्यांचं घर आहे तिथं, कशाला जातील ते? हा बरोबर आहे. सुंदर, आपण तिकडेच जाऊ. आपण तिकडे नाही आजूबाजूला शोधू. हा चल आजूबाजूला बघूया. चल. अरे देवा, बॅटरी डाऊन झालीये. मॅडमना कसं कळवू आता उशीर होतोय?
अगं आहेसच तू माझी डार्लिंग, अँड यू नो इट ना. मी देखील लकी आहे, कारण तू माझ्या आयुष्यात आलीस. सुंदर आणि अक्षराच्या लग्नाचा मार्ग आता मोकळा झालाय. सो या सगळ्या गोष्टी हँडल करायला आता इझी जाईल. अश्विनचे मेसेज शरूला, तेही असे. तुझा फोन? वा शरू, इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीस, पण माझ्यावरच चिडचिड करतेस. हा काय प्रकार आहे शरू? तू काय करतेस? तुला तरी कळतंय का? इतकी मोठी गोष्ट घडत असताना तुला एका शब्दाने असं वाटलं नाही की मला सांगावं? हा? इतकी मोठी झालीस शरू की माझ्याशी एकदाही बोलावंसं वाटलं नाही? शरू, किती दिवसांपासून चाललंय तुझं हे सगळं? हा? अगं चिडू नको तर काय करू? आणि कधी सांगणार होतीस वेळ हातातनं निघून गेल्यावर? अगं याचे परिणाम काय होतील याचा साधा विचारही आला नाही तुझ्या डोक्यात? शरू, अगं माझ्या लग्नाचा विषय त्या घरात निघाला तर किती गोंधळ झाला पाहिलास ना तू? तुझ्यासाठी मी त्या घरात लग्न करणार नाही असं बोलले, आणि तू त्याच घरात लग्नाची स्वप्न बघतेस. नशीब आधी हे मला कळलं. बाहेरचं कोणाला कळलं असतं तर काय इज्जत राहिली असती शरू? उर्वशी मामींचे शब्द विसरलीस का तू? दोघी बहिणी सगळं लुबाडायलाच बसल्यात. हा शिक्का आहेच आपल्या कपाळावर ऑलरेडी, आणि तू तेच सिद्ध करायला निघालीयस. काय ऐकून घेऊ आणि कसं शांत बसू? अगं सांग ना. खूप मोठा धक्का बसला आता मला. काय तुमचं एकमेकांवर प्रेम आहे? तुला मी सपोर्ट करू? अगं ऑलरेडी सगळं विस्कटलंय, ते सावरता सावरत नाही माझ्याकडनं. तू नवीन काय वाढून ठेवतेस गाडी? मला सांग, याच्याविषयी आणखीन कोणाला माहितीये? हा? काय? छोटे मालक? छोट्या मालकांना माहिती हे सगळं? त्या दोघांनी मला अंधारात ठेवलं. दोघांनाही माहिती होत आहे. दोघं भाऊ चांगले सारख्याला वारखे निघालेत. बघतेच आता त्यांना, आता त्यांची काही खैर नाही. आणि हो, खबरदार, माझ्या माघारी घरातनं पाऊल बाहेर टाकशील तर आधी त्या अश्विनचा समाचार घेते, मग तुझ्याकडे बघते. येडा झालायस का रे? एवढ्या जोरात ब्रेक मारतात? इथं कुठला सिग्नल दिसतो तुला? अरे बारक्या, सिग्नल ना दिसला, जे शोधायला आलोय ना ते दिसलं बघ. मामा मामी दिसलं होय? कुठं आहे ती? ए माम्याने मामा नाही दिसलाय. त्या मागच्या घरात आहे ना, यामिनी सारखी पोरगी दिसली बघ मला. म्हणजे मामा मामी नाही इथंच असणार आहे. होय होय. अरे मग इथं थांबून काय करतो? चल की. हा चल चल.
कोण आहे बाहेर? म्हणते यामिनी दिसली. बरं थांब इथंच, मी घरात बघून येतो. अरे कुठं चाललायस? हा कुठं चालला काय? आता म्हणलं ना यामिनी दिसली, बघून येतो ना. आहे का नाही? अरे बारक्या, मी हा फक्त अंदाज बांधला आहे. असं थेट घरात घुसून ना चालणार नाही. मग आता काय करायचं? हे बारक्या, हा ही आयडिया सुचली बाई तुला. कसली भारी आयडिया सुचली ना. नाही मी म्हणलं आपण इकडनं जाऊ, तर नाही मला आयडिया सुचली आपण तिकडनं जाऊ. मग इकडनं जायला काय प्रॉब्लेम होता का रे? हे बारक्या, तोंड मीठ जरा. काय करायला आहेस? हा तोंड मीठ म्हणलंस ना. अरे याकन्या, तोंड मीठ म्हणजे तोंड बंद ठेव. एकदा ठरव काय करू. एकदा म्हणतो तोंड मीठ, एकदा म्हणतो तोंड गप कर. काय करायचं काय? हा म्हणून अक्षर वहिनी आणि तुझं मन जुळायला एवढा वेळ गेलाय बघ. सुंदर, तुझं कसं आहे माहितीये का? तुला असं जेवण दिलं ना, असं तर नाही. मला कसं पाहिजे? मला असंच जेवण पाहिजे, मला असंच जेवाय पाहिजे. बारक्या, तुझ्या हे तोंडाचा पट्टा बंद करा. आणि मी काय करतो ना, हे बघ आता. काय करतोय? लगीन करायचं हे झालं तुझं, आणि लोकांच्या घरावर दगड कसली मारतीस रे? बारक्या, यो दगड आहे ना, यो दगड तुझ्या डोसक्यात आली ना. आता तोंड बंद कर. आता काय करायचं? हाताला पाहिजे. काय डोक्याला ताप आहे? कोण आहे तिकडं? हा, कोणी दगड मारला? हिम्मत असेल ना तर समोर या. यामिनी, या. गप्पस हेच बघायचं होतं. गावला पत्ता म्हणजे मामा मामी इथंच आहे. यामिनी पण इथंच आहे. चल बारक्या, ही येळ नाही आज जायची, कळलं? आपण आहे ना आधी आईला हे समजून सांगूया आणि मग जाऊया. चल वाढा जाऊ. हा कोल्हापुरी साज कसला भारी आहे ना व. आपल्या घराण्यात पिढ्यानपिढ्या चालत आलाय बघ. आता पुढची पिढी आपल्या सुंदरची. होणाऱ्या सुनेच्या गळ्यात काय झाक दिसेल का? हा खरंच अगदी माझ्या मनचं बोललात बघा. ताई, हे तोडे आठवत आहेत का? आठवतायत की. लहानपणापासून पाहत आली. आईच्या हातातलंही खुलून दिसायचे बघे. होय ना. मी आजोबा या घरात पहिल्यांदा आले ना, तेव्हा मोठ्या मायेनं त्यांनी हातात घातले होते. सूर्यवंशी घराण्याचा मान म्हणून मी आधी तसंच करायचं ठरवलंय. सुनमुख बघताना ना सुनबाईंच्या हातात घालीन. एकदम 100 नमरी बोललीस बघ. आधी या बाकीच्या दागिन्यातलं बी तिला काय आवडल ना ते देऊया. वय, माझ्या बी तेच मनात आहे. थोरल्याबाई, आज कोणता सण बी नाही, मग एवढे दागिने मांडून बसलाय ते? सण नसला तरी उत्सव तर हाय माझ्या लेकाच्या लग्नाचा. लक्ष्मीच्या पावलांनी सुनबाई घरी यायचे, म्हणलं तिला दागिने दाखवावे. समजा जुन्या पद्धतीचं काही नाही आवडलं तिला तर नवीन करून घेऊ. वय, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पर कसं आहे, लगीन घाई आहे आणि घरातली माणसं घरात नाहीत ना व. कोण नाही घरात? समदे घरात तर आहेत. उर्वशी ती कशी का असं ना, पर लई हौशी आहे. आता लग्न घर सजणार आणि ते बाहेर राहणार बरोबर दिसत नाही ना व. मी काय म्हणते, त्यासनी परत यायला सांगू काय? तिनं तिचा हट्ट माग घ्यावा
आणि यावं की घरला. हे घर तिचं बिहायच. म्या काय तिला हाताला धरून बाहेर काढलेलं नाही. पर एक ध्यानात ठेव, ती सुधारणाऱ्यातली नाही. उद्या घरी आली आणि सुंदर आणि अक्षराच्या बाबतीत तिनं जर काही काळबेरं केलं तर म्या काय करीन याचा विचार बी करू शकणार नाही कुणी. तुला बोलवायचं तर बोलव तिला. ती आली तर आम्हाला बी आनंदच आहे. पण म्या जे सांगितलंय ते ध्यानात ठेव. वय म्या काय तुमच्या शब्दाबाहेर नाही. तेच तुझ्या भल्याचं बी आहे. अजून काही विचारायचंय? नाही, येते. ताई, म्या आपल्या नेहमीच्या साडीवाल्याला बी बोलवलंय. हा, अक्षराच्या पसंतीने साड्यांची खरेदी करूया. लग्नाच्या तयारीला सुरुवात करतोय तर तिला तिच्या आवडीचं गिफ्ट देऊन सुरुवात करू. लय भारी विचार आहे बघ तुझा. त्या पोरीचं कौतुक आपल्याशिवाय कोण करणार.